नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारकडून राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी तसेच आनंदाची बातमी देखील आलेली आहे। राज्य शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना आता चक्क 50,000 रुपयांचे वाढीव अनुदान जमा करण्यात येणार आहे। ही माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हे 50,000 रुपये खात्यावर जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवर। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच सर्व सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। मित्रांनो, 4 एप्रिल इथं तुम्ही पाहू शकता, 4 एप्रिल 2025 रोजी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना आता 50,000 रुपयांचे वाढीव अनुदान देण्यास मंजुरी दिलेली होती। परंतु आता हे 50,000 रुपये थेट खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि 50,000 रुपये जमा कसे होणार ही माहिती देखील पाहूयात। या 50,000ची विभागणी ही 2 विभागात केलेली आहे। 35,000 रुपये हे घरकुल बांधकामासाठी अतिरिक्त मदत म्हणून मिळणार आहेत। 35,000 हे अतिरिक्त असणार आहेत आणि यामध्ये 15,000 हे घरावर सोलार म्हणजेच की सोलार बसवण्यासाठी मिळणार आहेत। त्यामुळं सर्वात महत्त्वाची अट अशी आहे की शासनाने उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरावर सोलार असावे, यासाठी हे अतिरिक्त 15,000 रुपये मिळत आहेत। त्यामुळे जे लाभार्थी 1 किलोवॅट पर्यंतची सौर ऊर्जा यंत्रणा उभारणार नाहीत त्यांना हे 15,000 रुपये मिळणार नाहीत, परंतु हे 35,000 रुपये सरसकट खात्यावर जमा करण्यात येत आहेत। यासाठी काय करायचं ही संपूर्ण माहिती देखील आपण पाहणार आहोत। यामध्ये पात्र कोण आहे, तर आता महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया। कारण ही 50,000 रुपये नेमकं हे 50,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, तर मित्रांनो, केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 च्या अंतर्गत 2024-25 पासून तर 2028-29 पर्यंत राबवण्यास मंजुरी दिलेली आहे। हा टप्प्याच्या अंतर्गत राज्यात तब्बल आता 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट साध्य केलेले आहे। म्हणजेच की जवळपास 20 लाख घरे महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली आहेत। त्यामुळे राज्यातील खूप मोठ्या प्रमाणात बेघर लोकांना तसेच खूप लोकांना याचा फायदा होणार असून थेट 20 लाख नवीन घरं तयार करण्यात आलेली आहेत। ही देखील मंजुरी देण्यात आलेली असून थोडक्यात सांगायचं तर ज्या लाभार्थ्यांना 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आणि त्यानंतर घरकुलाची मंजुरी मिळालेली आहे ते सर्व लाभार्थ्यांना आता वाढीव हे 50,000 रुपये देखील जमा करण्यात येत आहेत। त्यामुळे तुम्हाला काय काम करायचं आहे ते देखील पाहूयात। मग राज्य पुरस्कृत योजनांचं काय आहे, तर तुम्ही राज्याच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास आणि यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजना कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल यापैकी, तर तुमची मंजुरी ही 2024-25 असेल तरी देखील तुम्हाला हे 50,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। कारण की येथे तुम्ही ही सर्व योजना पाहू शकता, कारण की सर्वच या आणि इतर सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना हे अतिरिक्त 50,000 रुपये खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, सर्वात आधी तपासा की तुम्हाला घरकुलाची मंजुरी 2024-25 या वर्षातील टप्पा 2 अंतर्गत आहे का। जर तुम्हाला हे वाढीव अनुदान 100% याच्या माध्यमातून मिळणार आहेच, कारण की हे सर्वच लाभार्थ्यांना 50,000 रुपयाची वाढीव अनुदान आहे का नाही हे सर्व खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि 2025-26 पासून या सर्व योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून केली जात आहे। त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी देखील करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील। ही महत्त्वाची माहिती तुमच्या गावातील तसेच घरकुल लाभार्थ्यांना नक्की शेअर करा। गावातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करा। भेटूया अशाच नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।